तर मागच्या व्लॉगमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण आलो होतो इंडिगोच्या बसने आपल्या फ्लाईटजवळ आणि आता वाजले होते रात्रीचे 4. आज जाण्यासाठी लागली होती भली मोठी रांग. त्यानंतर आपला नंबर आला, आपण आपला बोर्डिंग पास स्कॅन केला व रॅम्पवरून चालत आपण गेलो फ्लाईटमध्ये. असं होतं फ्लाईटचं आतलं दृश्य. आपली होती विंडो सीट व आपल्याला भेटलेल्या 2 विंडोज. मग काही वेळानंतर आपल्याला देण्यात आल्या फ्लाईट संबंधी सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स. तर आज आपण ठरवलेलं की विमानाचं स्पीड नक्की असतं की ते बघायचं. मग काही वेळानंतर विमान रनवेकडे निघालं. रनवेकडे जात असताना विमानाचं स्पीड 25-30 किलोमीटरच्या आसपास होतं. रनवेवर पोचल्यानंतर ATCकडून टेकऑफसाठी परवानगी मिळाली आणि विमान फुल स्पीडने धावायला लागलं आणि काहीच सेकंदात विमान आकाशात झेपावलं. आकाशात गेल्यावर जो नजारा दिसला तो खरंच खूप भारी होता. तेव्हा विमानाचं स्पीड 350 किलोमीटरपेक्षाही जास्त होतं. पण हा नजारा फार वेळ टिकला नाही, कारण पुढे पसरला होता पूर्ण काळोख आणि त्यातच टेकऑफनंतर लगेच आपल्या विमानानं घेतला होता टर्न. त्यामुळे विमानात बसलो की रोलर कोस्टरमध्ये असं वाटत होतं. 100 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करेपर्यंत विमानाचं स्पीड गेलं होतं 850 किलोमीटरच्या वर व इतक्या उंचीवर असल्यामुळे आपलं लोकेशनही बंद पडलं व त्यामुळे आपलं ॲप्लिकेशनही बंद पडलं. अंदाजे 900 ते 950 किलोमीटर प्रति तास या वेगाने आपलं विमान उडत असावं. विमानातून खाली पाहिल्यावर शहर असं दिसत होतं की जसं काय आपण आकाशात चांदण्या पाहतो की काय. त्यानंतर 2.25 तासाचा प्रवास झाल्यानंतर आपलं विमान चेन्नईच्या वर पोहोचलं आणि विमान लँडिंगसाठी सज्ज झालं आणि सेफली लँडही केलं. या विमान प्रवासात आपल्याला तितकीशी भारी मज्जा आली नाही, कारण ही फ्लाईट संध्याकाळची होती आणि सगळीकडे फक्त काळोखच पसरलेला होता. पण आपला पुढचा प्रवास खरंच अविस्मरणीय होता, तो पाहायला विसरू नका. त्यानंतर आपण एरो ब्रिजवरून चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये प्रवेश केला. इथून पुढचा प्रवास आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला विसरू नका.